सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली आपल्याला येऊ दे पडू दे पाऊल हे रथ हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा क्षितिजाच्या तू शाईनी रे लिहि इतिहास नवा कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा निकालाचं नुसतं नियोजन नाही तर विजयाची अचूक व्यूहरचना आखणारं स्ट्रॅटेजिक मास्टर माइंड म्हणजे श्रद्धा इन्स्टिट्यूट. बनव्याची आग तू धगधगता ध्यास तू लखलखता लावाही तू चांगल्या पदाला तुम्ही जाणार आहे, डॉक्टर इंजिनियर होणार आहे. पण हे करत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सांगतो म्हणून की आपल्या आयुष्यामध्ये आपण मोठं झाल्यानंतर जे गोरगरीब असतात, ज्याला गरज असते आपली बरोबर इंजिनियर म्हणून, डॉक्टर म्हणून, क्लास 1 ऑफिसर म्हणून, कुठल्याही स्पर्धा परीक्षेतील ऑफिसर म्हणून गरज ज्यांना गरिबांना असते त्यांना तुम्ही जरूर मदत करा की जेणेकरून एक तर तुमचं स्वतःचं तुम्ही लाईफसुद्धा जगणार आहे आणि त्या लोकांच्यासाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे. माझ्यातर्फे हे तुम्हाला एक विनंती करतो. मला 100% गॅरंटी आहे की हे विद्यार्थ्यांच्यावर विश्वास आहे. आत्ताचा जो रिझल्ट असेल ना, त्या रिझल्टपेक्षा जास्त रिझल्ट येईल. थोडं 100% तुम्हाला मार्क्स मदत होणार. आता तुम्हाला मी एक चॅलेंज देऊन जातो आणि मी स्वतः एक चॅलेंज स्वीकारतो. कारण मला 100% खात्री आहे तुम्ही ह्या विद्यार्थी 43 झाले ना, कुठल्याही प्रसिद्ध आपण 43+ आपण करायचं आहे आणि परत त्याच महात्माला इथं बोलवायचं आहे. श्रद्धा इन्स्टिट्यूट ज्यांच्या नावामध्येच श्रद्धा आहे, पालकांची सुद्धा श्रद्धा आहे, मुलांची सुद्धा श्रद्धा आहे आणि सर आम्हा इचलकरंजीच्या सर्वांची सुद्धा तुमच्यावर श्रद्धाच आहे. तुम्ही सर्व जे बसलेले आमचे जे विद्यार्थी आहेत ते तुम्ही एकदम भाग्यवान विद्यार्थी आहात की तुमचं ॲडमिशन या श्रद्धा इन्स्टिट्यूटमध्ये झालेलं आहे. आज या इन्स्टिट्यूटमध्ये एवढी गर्दी, पालकांची एवढी रांग का लागलेली आहे तर सरांची मेहनत, तिथलं डिसिप्लिन, वातावरण हे सगळं त्याला जबाबदार आहे. आणि श्रद्धा इन्स्टिट्यूट हे आता ही अशी जी संस्था आहे, या संस्थेमुळे आज आमच्या इचलकरंजीचं नाव गौरव एकदम उच्चांकित झालेलं आहे. इचलकरंजी ही शैक्षणिक हब झालं आहे, हे सरांच्यामुळे झालं आहे. तर ही संस्था तर चांगलीच आहे, परंतु त्याचबरोबर इचलकरंजीच्या आर्थिक जडणघडणमध्ये, इचलकरंजीच्या उत्कर्षामध्ये सुद्धा या संस्थेचा फार मोठा हात आहे. कारण हजारो विद्यार्थी ज्यावेळी येतात त्यावेळी त्या हजारो विद्यार्थ्यांचे पालक इथे येतात, त्यांचे नातेवाईक इथे येतात. त्यामुळे इथला हॉटेल व्यवसाय असू दे, इथला घरांचा रेंट असू दे, हे सगळं वाढत जाते. नॅशनल लेवलची अत्यंत टफ अशी एक्झामिनेशन त्या ठिकाणी मांडली जाते आणि त्या एक्झामिनेशनमध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला सर्वात अग्रेसर असा रिझल्ट या श्रद्धा इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी लागला की ज्याच्यामध्ये 99.97चा फर्स्ट जो प्रणव बागरेचा जो विद्यार्थी आहे तो या पश्चिम महाराष्ट्रात तो पहिला विद्यार्थी आहे. आणि जसं प्रत्येक वर्षी देशभरामधल्या प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये आपले श्रद्धाचे विद्यार्थी जात आहेत, तशा प्रकारची ते प्रत्येक वर्षाचं जे काही रेकॉर्ड आहे ते 100% रेकॉर्ड क्रॉस करून आणखीन एक नवीन बेंचमार्क या श्रद्धाच्या माध्यमातून तो डेव्हलप होईल अशी मला त्या ठिकाणी पूर्णपणे खात्री आहे.